तुझा प्राण आहे तो? मग राहा, तूही घराबाहेरच राहा. यमुने, मस्तवाल मुलीला तिथे पार अंगणात उभी कर. राहू दे बाहेरच उभी, तिच्या या विठ्याला कवटाळूत. जा घेऊन जा तिला. विनू, चुकले खरे मी, पण मी कोणाचाच अपमान नाही केला. मी उमय्याने आपणचं घर सोडून आले आणि नवीन घर मला तुझ्यासोबत आताच घेत नाहीयेत. मी तुझ्याशिवाय गृहप्रवेश कसा करू सांग ना विठुराया. नागोजीची वाणी आणि नागोजीची करणी याला आव्हान नसतं द्यायचं कोणी, पण सखू तू आव्हान दिलं. आता भोग तुझ्या कर्माची फळं. बाबाजी, बाबाजी लय भारी ताकद आहे तुमची. तुमचा मंत्र बाणासारखा अचूक मरमावर बसला बघा. हे लांबण लावू नको, पटापट बोल काय ते. बाबाजी, मनोरमा बाईनी तुमच्या आदेशाप्रमाणे त्या सखूला सून करून आणलं, लगीन करून वराड आलं. नवीन नवरी आणि दिगू दारात उभे राहिले आणि आखरीत घडलं. गडा गडा बोल काय ते. हो, नवीन नवरी हटून बसली की विठुरायाच्या मूर्तीला घेऊनच गृहप्रवेश करीन म्हणाली. आपल्या बाईचं मागे हटतात काय. नव्या नवरीचा लय उद्धार केला. सखू हातापाय पडली, लय रडली. बाईने नाही म्हणजे नाही ओलांडून तिला उंबरटा बाहेरच उभं ठेवलं तिला. नवरा आत आणि नवरी विठुरायाच्या मूर्तीला धरून कवटावून ढासा ढासा रडू लागली अंगणात. सखू झाली बर का आता तुझ्या वनवासाला सुरुवात झाली. आता पुढं पुढं बघ काय होतंय ते. मायनी गावातून हाकललं होतच नाही का आम्हाला तू. आता त्या अपमानाचा सूड कसा घेतो मी बघत राहतो. बघच पावला पावलाला तुला कसा त्रास होतोय बघच तू. आता आताची कुठं सुरुवात आहे ग. आता मनोरमा ती विठुरायाची मूर्ती दिल फेकून आणि तुला फरफटत उडा तिथं आनंद आणि आमच्या पायाशी टाकल. सरपटत नाक घासत शरण येणारा सकू तो आम्हाला. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा.
म्हणाले होते की तुम्ही सगळे विठ्ठल बघतात, म्हणून आम्हाला खूप आनंद झाला होता. माझे सासरे तर पंढरपूरलाच राहिलेत ना विठुरायाची भक्ती करायला. हे सगळं काय चाललंय? मला स्वतःचाच इतका राग काय येतोय? दिगू किती गोड आणि गोंडस आहे नाही, पण अंगात किती आडमुठेपणा भरलाय ना. मी एवढी मोठी असून सुद्धा तुझ्या आईला कधी असं डोळे वर करून आणि शब्दाला शब्द देऊन बोलायची माझी हिंमत झाली नाही. पण ही अगदी डोळे वर करून डोक्याला डोकंच आपटते यांच्या. असं कधी बघितलं नव्हतं हो. खरं तर ना मला ती भ्रमिष्टच वाटते. म्हणजे एवढं तिच्या अंगाशी आलंय तरी त्या विठ्ठल मूर्तीला कवटाळून बसलीये. अहो बघा ना, तिच्या डोळ्यात कसली भीती नाही की काळजी नाही. हो कसलीच पर्वा नाही हो या मुलीला. दिगू, काय रे तुझी बायको? नवी नवरी आहे, कधी अशी वागते का? अगं लहान आहे ती अजून, तसा तिचा हट्ट पण लहानच ना. तुम्ही काय एवढा बाऊ करताय? आधी तात्पुरता हो हो म्हणायचं आणि मग समजवायचं ना. असं नव्या नव्या नवरीला अंगणात उभं करून गृहप्रवेश नाही द्यायचा म्हणजे बरं नाही दिसत ना. बरोबर ना दिगंबरराव? लहान काय लहान, रमाईच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलणं तुम्हाला तरी जमतं का? पण तिला जमतंय ते. ही लक्षणं आहेत लहानपणाची. तुमचीच बुद्धी लहान आहे. ते काही नाही, रमाईनं एकदा 14 वरातनं दाखवलं ना की बरोबर बटणीवर येईल.